बाबासाहेब देशमुख 11 वेळा निवडून आले, एवढी कामं झाली तेवढी ह्या 4 वर्षात कामं झाले। बाबासाहेब रॉयल माणूस आहे राव, काहीच विषय नाही। आता फोन करू द्या उचलते। 60 वर्षात दिलं नाही तेवढं 5 वर्षात दिलं। बाबासाहेब बापू 100% निवडून येणार। आमदारकीला काय होईल? 100% बाबासाहेब येणार। इकडे आमदारकीला बाबासाहेब आणि बापू इलेक्शन लागल्या, कोणाचं पारड जड आहे? बापूच पार्ट जड आहे ना। ज्या वेळेला ते बापू म्हणलं तर 95 पाणी आणतो मी, मग पाणी आलं नाही, पाणी आलं नाही तरी विरोधक समोर गाडी आली का धोतर धर, चड्डी धर, पॅन्ट धरून पळत होती, हिनवत होती। हा श्रेय लाटायला कोण बी काय म्हणणार आहे? विरोधकाचं काम आहे। निंबाळकर येणार की निवडून? आमदारकीला बापूला ज्यादा मत। गेल्यापासून 5 वर्षात आलाच नाही कधी, त्यांनी येतच नाही कसं म्हणतात, नेहमी येत आहे ना। गणपतराव देशमुखांची सत्ता आणि आता हे पाठीमागची 5 वर्ष बापूंची, कसं वाटते कारभार? 55 वर्ष 5 वर्ष बरोबर आहे। टक्केवर झाली म्हणजे कामच झाली, टक्केवर नाही तर काम नाही। काय विसरून गेली काय 2009 ची कर्जमाफी शेतकरी? बारामती नेलं पाणी पळून माघारी आणलं त्यांनी। कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी एवढी मोठी कर्जमाफी केली, त्यातली 1% जर केली भाजप सरकारनं। बापून जेवढे 4-5 वर्षाचे केले ना ते भरपूर काम केले। आमचे बाबासाहेब भावे आमदार आहेत, जे बाबासाहेब सांगतील ते आम्ही मान्य करू। पर्यंत जे काय पाण्यासाठी जे कष्ट घेतलेलं आहे ते पूर्ण आबासाहेबांनी घेतलेलं आहे। आता फक्त पाणी ज्यावेळेस इथं रानात येते त्यावेळेस पूजनासाठी फक्त हे येतात इथे। बापूच आम्ही मानणार आहे। बापू आलं की नाही बापूला मतदान करणार आम्ही। लोकसभेला तुतारीला मतदान करणार। अहो ते काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल, ते आजचे दिन त्यांना आणायचं, आपल्याला आणायचं नाही। आता बाबासाहेब देशमुख म्हणतील तसं। शरद पवार आणि ठाकरे 1 नंबर पैकी। पंढरपूरला जाय पेशंट जर न्यायचं म्हणलं पंढरपूरला तर किती वेळ लागायचा? माणूस वाटत मरत होत। आता 10 मिनिटात ते 15 मिनिटात पंढरपूरला पेशंट जात। आता आपण समजा घड्याळाला मतदान केलं तर ते 5 वर्ष तो माणूस तिथं राहायला पाहिजे। जायचं असलं तर राजीनामा द्यायला पाहिजे आणि दुसऱ्या पक्षात जायला पाहिजे। 55 वर्षातली कामं दाखवा, ह्या महोदात तेवढी किती काम माहिती 55 वर्षातली तेवढी बघा आणि आताची कामं बघा 4 वर्षात। नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शको, लोकसभेच्या निवडणुका लागल्यापासून आपण देखील महाराष्ट्र माझावर लोकसभेचे ढोलानी मुद्द्याचं बोल असं म्हणत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांचे नेमके लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय मत आहेत, काय म्हणणं आहेत, कुठले मुद्दे आहेत, कुठल्या मुद्द्यावर ही सगळी मंडळी निवडणुका लढणार आहेत या संदर्भाने बोलतोय, संवाद साधतोय। आज मी आहे सांगोला तालुक्यातल्या महूद या गावामध्ये। लोकसभेला माडा लोकसभेमध्ये असलेलं हे गाव खरं तर यंदा कधी नव्हे ते माड्याची निवडणूक दरवर्षी तर चुरशीची असतेच, परंतु यंदा त्यापेक्षाही मोठं चुरशीचं खरं तर संपूर्ण वातावरण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये झालंय। अजून देखील रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधामध्ये मोहिते पाटील असणार आहेत, परंतु ते वैयक्तिक असतील, अपक्ष असतील, तुतारी सोबत असतील की उद्या त्या ठिकाणी प्रवेश होऊन ते तुतारीच्या चिन्हावर येऊन त्या ठिकाणी निंबाळकरांच्या विरोधात उभा राहतील, अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच चर्चा त्या निमित्तानं होत आहेत। परंतु इथल्या आजूबाजूच्या गावातून आलेल्या या महूद गावातल्या लोकांना किंवा बाजारासाठी म्हणून आलेल्या भोवतालच्या गावातील लोकांना नेमकं या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं, त्यांची काय मत आहेत हे जाणून घ्यायचं आहे। चला तर मग बाजारामध्ये जाऊया आणि सगळी मंडळी नेमकं काय म्हणते, काय मुद्दे मांडते, देशामध्ये त्यांना भाजपचं सरकार पाहिजे का काँग्रेसचं सरकार पाहिजे, राहुल गांधी नेता भारी का नरेंद्र मोदी नेता भारी, इथं माड्यामध्ये कुणाला मतदान करायचं, या सगळ्या गोष्टींच्या चर्चा करत आपण त्या ठिकाणी करायचं। बरीच लोक खरं तर त्या ठिकाणी बाजारामध्ये आहेत, ह्या त्या लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया द्या, त्यांचं काय या लोकसभेच्या निमित्तानं काय म्हणणं आहे हे खरं तर जाणून घेणं आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे। नमस्कार। नमस्कार। काय नाव? आटपाडकर। आटपाडकर, गाव? नरेवाडी। बरं, काय यंदा इकडं लोकसभेच्या निवडणुकीच काय चालू झाली का? झाली। कोणाचं वार आहे? वार आहे बाबासाहेबाचं वार आहे। बरं, त्या आमदारकीच्या निवडणुकीला झालं, खासदारकीला काय करायचं यंदा? निंबाळकर म्हणजे भाजपला टाकायचं का तुतारीला टाकायचं? एवढं का आपल्याला काय माहित नाही का एवढं। आमदारकीला बाबासाहेब आहेत। बर, मग बाबासाहेबांनी सांगितलं इकडे टाकायचं, बाबासाहेब सांगतील तिकडे टाकायचं काय? टाकायचं तिकडे टाकायचं। ठीक आहे, काय यंदा इकडे लोकसभेला आम्ही निंबाळकरच आहे। हो, निंबाळकरांना टाकायचं म्हणतात का? टाकायचं निंबाळकरांना? ते आमचं तिकडे नियोजन केलंय पाण्याचे पहिल्यापासून, त्यांनी खासदार केला आधी पाणी देतो म्हणून ते नियोजन केलं आम्ही शहाजीबाब पडलं। बर, पाण्याचा काय प्रश्न मध्ये शहाजीबापूने बी सोडवला म्हणून चर्चा झाली, काय कसला प्रश्न होता आणि कसा सोडवला? टेंबू मैसा बरं, टेंबू मैसा योजनेचं खरंच रे कोणाचं आहे? खरंच रे त्यांनीच केलेलं आहे, पहिल्यांदा शहाजीबापूनेच केलंय पहिला।
यंदा इथं आमदारकीला काय वातावरण आहे? आमदारकीला बापूला ज्यादा मत बापू येणार निवडून. बापू जाणार निवडून. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? अर्जुन निवृत्ती बंडकर, गाव कुठलं? चिकमोहन. म्हणजे शहाजी बापूचं गाव. शहाजी बापूचं गाव आपलं. काय यंदा इकडे लोकसभेला लोकसभेला काय बापू येणार की? बापू आमदारकीला झालं, आमदार केला हे निंबाळकर येणार की निवडून? खासदारकीला. हा बर निंबाळकर येणार. हा, हा. काय बापून काम केलं इकडे? हे काम भरपूर पाणी आणलंय बापून. हा हा पाणी आणलंय. हा, भरपूर पाणी आणलंय. इकडे आमदारकीला बाबासाहेब आणि बापू इलेक्शन लागल्या कोणाचं पारड जड आहे? बापूच पार्ट जड आहे ना, जड आहे. जड आहे बापूच बापू 100% निवडून येणार. बर हा आणि खासदारकीला खासदार काय निंबाळकर निवडून येणार. काय खासदार कवा दिसलं नाही काय नाही? नेहमीच येत नाही कसं म्हणतात, नेहमी येत आहे ना, हा नेहमी येत आहे यार. तालुक्यात जावर सारखं चालवायचं ना. हा हा बर 100% येणार बघा निवडून. येणार. येणार. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुमित तानाजी नारनवर, सुमित भाऊ काय यंदा लोकसभेला वातावरण? निंबाळकर भाजप. भाजपचं येणार. हा 100%. का? कामच केलं तसं आपण. पाणी आणलं टेंबू बारामती नेलं, पाणी पळून माघारी आणलं त्याने 2 TMC. अजून काय पाहिजे शेतकऱ्याला? काय पाहिजे? बर काय एवढ्या वर्षाची इथलं गणपतराव देशमुखांची सत्ता आणि आता हे पाठीमागची 5 वर्ष बापूंची कसं वाटते कारभार? 55 वर्ष 5 वर्ष बरोबर आहे. बापून भरपूर काम केले, रस्ता इकडे सगळे रस्ते केले. तर जे काय सांगाल ते बापून काम केले. बापूंवर टक्केवारी आरोप लय होती इकडे, काय म्हणते? टक्केवारी झाली म्हणजे कामच झाली. टक्केवर नाही तर काम नाही काय. टक्केवर आहे म्हणल्यावर कामच आहे 100%. लय टक्केवारी आरोप मी लय काम आलीत म्हणायचे आहे का नाही? हे बरोबर आहे. लॉजिक आहे तुमचं. काय बर काय लोक इथं शेतकरी वर्ग भारतीय जनता पार्टी मागे जाईल का ह्या भागात? 100% बापू मागे जाणार. बापूमुळे जाईल. ठीक आहे. बापूच्या मागे वर्ग जाईल असं त्यांना वाटतंय. नमस्कार. नमस्कार. काय नाव? आप्पा बटकर, गाव चिकमोहन. चिपमन. बापूचं गाव आहे की मग? हो. काय वातावरण इकडं यंदा लोकसभेला? निंबाळकर. निंबाळकर. का बरं निंबाळकर? हा त्यांनी पाणी शेतकऱ्यांना भरपूर दिलंय कॅनलचं. हा बर त्याने सहकारी सांगू तालुक्याला चांगलं केलं. हा 5 वर्ष एक सारखं येत होत ना. हा काय लोक म्हणते तिकडे माड्याकडे मी मध्ये गेलो कुर्डवाडला खासदार दिसला नाही म्हणते तुम्ही म्हणताय सारखं येतोय, काय करायचं? आमच्यात महिन्याला दौरा होता त्यांचा. बर हा लोकांबद्दल पोच होती. बर बापूंनी दोघांनी मिळून चांगली काम केले सांगू तालुक्यात. बापूचं काय काम आहे का इकडे? लय रस्ता फिस्त फुलं हा कॅनलचं पाणी भरपूर लोकांना 5 वर्ष भरपूर दिले. भरपूर दिले. हो 60 वर्षात दिलं नाही तेवढं 5 वर्षात दिलं. बर यंदा काय होईल इकडे मग? आघाडी कुणाला? लिंबाळकर जाईल. बाकर जाईल. हो. शेतकरी म्हणते ती लय नाराज आहे भाजपवर, हमी भाव नाही म्हणते ती, महागाई वाढ. भाजपचा काय विषय ना, बापूंचा विषय. बापूंचा विषय. हा वैयक्तिक बापू चांगला. बापू सांगेल तसं करायचं. हा ठीक आहे. भाजपचा विषय नाही, बापू सांगेल तसं करू असं म्हणते. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? गंगनमले. निलेश भाऊ. कुठलं गाव? लोणारवाडी, ग्रामपंचायत सदस्य. ग्रामपंचायत सदस्य आहे का? बर काय इकडे वातावरण लोकसभेचं? काय धैर्यशील भैया 100% निवडून येत. धैर्यशील मोहिते पाटील 100%. का होती म्हणत होती बापू पाणी आणलंय, निंबाळकरनं पाणी आणलंय. ते काय माहित नाही पण 100% पवार साहेबाचा विचारायची माणसं या माडा मतदारसंघात आहेत. बर त्यात काय काय धैर्यशील भैयाचं काय होईल? तो तरी हातात घे. 100% घेणार. हा लय वेळ लावलाय जरा निर्णय घ्यायचा. असते काय स्टंट असते काय राज स्टंट असते ते. हा. बर काय इथं काय शहाजी बापू गोड का बाबासाहेब देशमुख गोड? बाबासाहेब रॉयल माणूस आहे राव, काहीच विषय नाही. आता फोन करू दे उचलते, हा रात्री 12 वाजता करू दे उचलते. हा मी 50 वेळा कॉल केलाय, लोकांची 50 वेळा काम मार्गी लावलीत बाबासाहेब. हा बाबासाहेबाला जोड नाही. आमदारकीला काय होईल? 100% बाबासाहेब येणार. बर आणि खासदारकीला लोक कुणाच ऐकतील जास्त? बापूच ऐकतील का बाबासाहेब ऐकतील? बाबासाहेबांचं ऐकणार ना. बर शेतकरी काय म्हणतोय भाजपबद्दल? शेतकऱ्याचं काय आता दिसतंयच की काय, आता मार्केट मध्ये बघताय तुम्ही काय अवस्था चालू आहे शेतकरी. हा काहीच विषय नाही. बर पिकाला भाव नाही. हा शेतकरी एकदम 10 वर्ष झालं वर पळून गेलेला आहे, त्याबद्दल काय सांगायची आवश्यकता नाही. हा फक्त उद्योगपती वगैरे मोठं करण्याचं काम केलेलं आहे भाजपनं. आता शेतकऱ्याला दिलं म्हणते की पैसे दिले म्हणते ती 2000 काय होणार आहे? 2000 रुपये पण पहिलं तेवढं रुपये बी मिळत नव्हतं म्हणजे पहिलं अनुदान डाळिंबीला आपल्या सांगोल तालुक्यात अनुदान 15 17 लाख रुपये लोकांचं वन टाइम माफ झालेला आहे. इथं विसरून गेली काय 2009 ची कर्जमाफी शेतकरी? शरद पवारांनी मग केंद्रात कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी एवढी मोठी कर्जमाफी केली, त्यातली 1% तर केली भाजप सरकारनं. आता विषय आहे ना, तू तरी वाजणार 100% वाजणार.
तुतारी नव्हतं महाराष्ट्रात अनेक समधीकडेच वातावरण महाविकास आघाडीला चांगलं राहील. चांगला आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? व्यंकोजी दत्तात्रय धुमाळ. गाव बहुत ही मौद. हा, खुद्द बरं. मौद. काय मौदचं वातावरण काय? सर्वसाधारण तुतारीकडले कल आहे बर. सर्वसाधारण, कारण पवार साहेबाला पण मारणारा वर्ग हित आहे असं काय नाही. आणि मोदी सरकारमुळे जीएसटी परत लागलेली आहे, शेतकऱ्याचं कुठल्याला हमी भाव नाही, कांदा असेल कुठलाही बाजारपेठेत मक्याला भाव नाही व्यवस्थित, अशी अत्यंत बिकट अवस्था आहे शेतकरी. व 2000 रुपये तोंडाला लावणे आणि शेतकऱ्याला भूल करून एखादी योजनाचा अफवा करणे आणि त्याला शेतकऱ्याला बळी पाडणे, असं बरंच मोदी सरकारकडून आहे. इथं काय स्थानिक पातळीला शहाजीबापूंचं गाव शेजारी आहे, बाबासाहेब देशमुख सुद्धा हाकेच्या अंतरावरच आहे ते. इथं काय दोघात कोण तुल्यबळ आहे? नाही, शहाजीबापून ते बाबासाहेब त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला लोकसभेला जो उमेदवार जेणेकरून भाजप विरोधात कोण येईल त्याच्याशी जास्त आघाडीला मत मिळतील. म्हणजे इथं बाबासाहेब का शहाजीबापू महत्वाचे नाही, भाजपला विरोध ही राहील शेतकऱ्यामार्फत. बर. शेतकरी वर्गातर्फे विरोध राहील असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार. काय नाव? नवनाथ रामचंद्र कदम. गाव चिकमौल. चिकमौद. बापूंचं गाव. हा, बापू. काय काय गाव बापूंच्या गावकऱ्याचं लोकसभेबद्दल काय म्हणणं आहे? बापूचं कामकाज चांगलं आहे. बापूनं जेवढे 4-5 वर्षाचे केले ना ते भरपूर काम केले. पाणी झाले, रस्ते झाले, काय बापूचं व्यवस्थित काम भरपूर आहे. आपल्याला भाजपची कुठल्या पक्षाची काय घेणं देणं नाही. बापूचं वातावरण चांगलं आहे, म्हणजे बापूचं काम करतो चांगलं आहे. काय इथं खरं तर लोकसभेला निंबाळकर आणि मोहिते पाटील असा सामना रंगला असं चाललंय. कुणाचं पारड जड वाटतं? जे बापू सांगेल. बापू सांगेल. वर कोणा बघायचं नाही. वर बघायला बापू गावातली लोक बापूच्या मागे आहेत. हो, तसं भरपूर आहे. तालुक्यात काय बापू कसं आता गाव लेवलला थोडं जरा तक होत असते. बापूच्या मागे भरपूर लोक आहेत. बर. बापूंवर खरं तर प्रामुख्याने टक्केवारीचा आरोप होतोय. आता मी मगाशी एक जणाला विचारलं टक्केवारीचा आरोप होतोय, तर तो म्हणला टक्केवारी होतीये म्हणजे कामं होते ही पहिलं मान्य करावं लागेल. काय वाटतं त्या टक्केवारीचा? काम तरी भरपूर आहेत बापून केलेले. मला कोण काय म्हणतं, कोण कोणा पक्षात, कोण कोणा पक्षात असते, कोण काही बोलतं. बरं काम भरपूर. तुम्ही काम बघा. काम बघितलं पाहिजे. हा, काम बघितलं पाहिजे. ठीक आहे, काम बघितलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? उद्धव गाडवे. गाव महूद, डाळेवाडी. ढाळेवाडी. बरं, काय आहे ढाळेवाडीचा कौल काय आहे? डाळेवाडीचा कौल म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला जी सरकार प्राधान्य देईल, आमच्या दुधाला दर देईल किंवा आमचं काय बाकीच्या हमी भाव माल जो पिकतो त्याला जी सरकार आम्हाला हमी भाव देईल त्या सरकारला आम्ही शक्यतो जास्तीत जास्त कौल आमचे बाबासाहेब भावे आमदार आहेत, जे बाबासाहेब सांगतील ते आम्ही मान्य करू. खरं तर यंदा इथलं वातावरण कधी नाही ते कमालीचं मला वाटतं तुम्हाला सुद्धा जाणवत असेल की लोकसभा निवडणूक एवढी चुरशीची झाली नव्हती, ते यंदा होते. निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील हा सामना लागेल हे जवळपास निश्चित आहे. उद्या कदाचित घोषणा देखील त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे. काय वाटतं इथं शेतकरी असेल, तरुण असेल किंवा मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट म्हणून असेल, दोघांमध्ये कुणाच्या बाजूने कौल जनतेचा राहील असं? कसं आहे माहितीये का, आता धैर्यशील बायांनी जर निर्णय घेतला, तुतारी हाती घेतली तर धैर्यशील बाया 100% येतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आणि जे बाबासाहेब सांगतील ते आम्हाला मान्य आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? लेंगाडा आहे. गाव डायवाडी. मिळून आलाय का बाजारला? भरला का बाजार? खूप मोकळं दिसाली. पिशवी त्याला दिली वय. बरं, काय यंदा कोणाला पिशवीत घालायचं? निंबाळकरांना का मोहिते पाटलांना? कोणाला पिशवीत घालायचं? काय ना, आमचं महत्व म्हणजे दुधा दराची वेळ गाय काही पाळली, दर नाही काय नाही. आणि पेंडीचा भाव, परत मकाचा भाव, उसा भाव 4000 रुपये टन. कसं घालायचं, कसं सांभाळ करू, काही आले. जे काय चांगलं करायला त्याला मतदान करायचं. मला कोण करेल वाटते पुढे चांगलं? हा, जे बाबासाहेब देशमुख आम्हाला सांगतील ते आम्ही करणार. बाबासाहेब सांगतील ते करणार. बाबासाहेब सांगतील. ठीक आहे, जे बाबासाहेब देशमुख सांगतील ते करणार असं म्हणते. नमस्कार. हा, नमस्ते. काय नाव? सीताराम येडगे. गाव? हा, गाव महूदच आहे. हे महूदच. हा, महूद. काय महूदकरांचं काय लोकसभेची काय चर्चेन वातावरण आहे? लोकसभेची म्हणताय का? लोकसभा सध्या तरी अजून दुसऱ्या आघाडीचा उमेदवार फायनल झालेला नाहीये. तर बाबासाहेब देशमुख यांचे काय सांगतील त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू.
बाबासाहेब दानवे. हा बाबासाहेब आता आमदारकीला मग कोणाचा कल मग बाबासाहेब हा बाबासाहेब देशमुखच बरं. फायनल बाबासाहेब देशमुखच का बापूनी पाणी आणलंय म्हणते ती कुठलं बरेच पाणी, प्रश्न कशाचं सोडले काय, म्हणते ती, आबासाहेबांनी- गावगावी निधी आलाय म्हणते ती आजपर्यंत जे काय पाण्यासाठी जे कष्ट घेतलेलं आहे ते पूर्ण आबासाहेबांनी घेतलेलं आहे. हे तुमचं नितीनजी गडकरी साहेब आहेत, त्यांनी हे कबूल केलेलं आहे की आबासाहेबांनीच पाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आता फक्त पाणी ज्यावेळेस इथं रानात येतंय त्यावेळेस पूजनासाठी फक्त हे येतात इथं. आताचे जे कोण आमदार आहेत विद्यमान ते बरं. ठीक आणि स्वतंत्र उभा राहिलं पाहिजे का शरद पवारांची तुतारी हातात घेतली पाहिजे? नाही, मोहिते पाटलांनी स्वतंत्र जरी उभं राहिलं तरी ते आता जे सध्या त्या कुठल्या पक्षात आहेत त्या पक्षाचे ऑलरेडी त्यांचे जे उमेदवार आहेत म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर ते सध्या डिक्लेअर झालेले आहेत. ते सध्या ते कुठल्या पक्षातून आहेत ते भाजपमधूनच आहेत गैरसोय उमेदवारी. त्यांनी जर तुतारी हातात घेऊन उभं राहिले आणि बाबासाहेबांचा जर आदेश आम्हाला असेल की बाबा पाठिंबा आमचा तुतारीला तर आम्ही त्यांना निवडून देऊ. ठीक आहे. बाबासाहेब देशमुखांबद्दल बरीच मंडळी बोलते. अर्थात इथं या भागामध्ये शाजीबापूंनी पाणी आणलं, निधी दिला, अशा पद्धतीची देखील उत्तरं बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी दिलेत. खरं तर इथल्या लोकसभेच्या पोटामध्ये आपण कायम बोलत आलो की विधानसभेच्या निवडणुकांच्या तयाऱ्या ह्या नेहमी केल्या जातात. मग ती कुठल्याही पद्धतीच्या लोकसभेची रणांगण असू द्या, विधानसभेची बांधणी त्या पोटामध्ये 100% असते. ठीक आहे. नमस्कार. काय नाव तुमचं? दिलीप पारशी, गाव चिकमोहूद. बापूंच्या गावची माणसं बापूंच्या गावचं. काय वातावरण इकडे लोकसभेचं? सध्या आता बापूचंच वातावरण आहे. बापूचं वातावरण आहे. हो. बापू सांगेल त्याला मतदान. बापू सांगाल त्याला तालुक्यातलं पूर्ण. बापू सांगेल तसं तालुक्यात होतंय. हो, काय बापूंनी इकडे काय कामं केली का आमदार? भरपूर कामं केली ते, रस्त्याची कामं, पाण्याची कामं, लोकांच्या अड्या अडचणी सगळ्या तिने मार्गी लावली. लोक ऐकतील बापू? हो, ऐकतील. मग बापूचं ऐकून भाजपला निंबाळकरांना मतदान करतील का? करणार की. करणार. हो. पाण्याचा प्रश्न निंबाळकरांना सोडला म्हणजे आलं तुमच्या काय इथं खरं तर निंबाळकरांनी पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणजे काय खरं आहे का ती? खरं आहे. हो. आतापर्यंत सातत्यानं आमच्या ह्या भागाला तालुक्याला पाण्याचा प्रश्न म्हणजे मिटलाच नव्हता. पण आता सध्या बापूंनी निंबाळकराला जवळ केल्यामुळं पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रकारे मिटवलेला आहे. हो. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? भारत गाव गारडी. गार्डीकर. काय लोकसभेत काय वातावरण आहे गार्डीत? लोकसभेच आपले निंबाळकर. बर. का निंबाळकर? का म्हणजे आपल्या बापूच्या पाठीमागे. तुम्ही बापूंच्या पाठीमागे? बापू सांगेल की बापू सांगाल तसं होतील. काय काम केले का बापू? केलं की काम. बर. रस्त्याची कामं, गारडी, पाणी रोड, आमच्या गावाला पाणी टाक्या, पिण्याचं पाणी बापूच्या मार्गाने सांगितलं काम झालं. बर. ठीक आहे. नाव सांगा आधी. अर्जुन टिंगरे, गाव महूद. आता सांगा काय म्हणत होता? बापूजीला बापूला मतदान करणार, पण आता भाजपला मतदान करणार नाही. आता तुतारे. काय कारण? नाही, ते आलाच नाही ना आमच्यात. आलाच नाही इतक्या दिवसात आमच्याकडे. निवडून गेल्यापासून 5 वर्षात आलाच नाही कधी. बापूच आम्ही मानणार आहे. बापू आलं की नाही बापूला मतदान करणार आम्ही. पण आता ह्या लोकसभेला तुतारीला मतदान करणार. तुतारीला मतदान करायचं. शरद पवार गटाला. शरद पवार गटाला. ठीक आहे. आता आमचं शरद पवार गटाला मतदान असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर फार अशा वेगवेगळ्या ट्विस्ट असलेल्या प्रतिक्रिया सुद्धा त्या निमित्तानं लोकांच्या आहेत. कारण लोक वेगवेगळे बोलतायत. म्हणजे सरसगळे हे पण गृहीत धरायची गरज नाही की आमदार ज्या बाजूचा आहे त्या बाजूलाच त्या ठिकाणी लोकसभेला मतदान होईल अशी परिस्थिती नाही. लोक काही पद्धतीचा वेगळा देखील विचार करतायत. हे करतं या निमित्तानं जाणवतंय. हो, राम राम. राम राम. काय नाव आहे? सुखदेव कोळेकर. गाव मौत. मौतच आहे काय? कसं चाललाय बाजार? चांगला आहे का? बरं चाललंय का बाजारात? आहे. वारं कुणाचं आहे? वारं इकडं आता आमचं काय सांगाल ते म्हातारा गणपतराव. आता आबा गेले की हाय ते माग कोणतर. त्यांच्या माग आहे आम्ही. आबांच्या माग बाबासाहेब. हा बघा बाबासाहेब. त्यांच्या मागे जायचं. त्यांनी आता कोण असेल ती सांगेल त्या लाईन मध्ये देणार. बरोबर काय बाबा? त्या बाजून बोलला आणि ह्याच्या बाजून बोललाय. काय झालं? कुणी बोलले मध्ये काय तर बोललो तू ती टीव्हीला आलं. भांडण झाली. तुम्ही भांडण झाल्यापर्यंत तुम्ही बोलला का? कोणी बोललं विचारत होती. म्हणलं मीच बोललो. तू काय बोललं? काय
की फक्त म्हणलं त्या आजोबापून 3 पदरी रस्ता तयार केला, 30 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आणि गोरगरिबासाठी हरेक अनुदान अनेक कुठल्या ह्याच्यातनं पैसे उपलब्ध केले, निधी आणली, सर्व लोकांना तिने दिला. शाजी बापूंनी मंजूर करून आणलंय. काय सगळं सहकार्य केलं, असंच चालावं, देशात सुधारणा व्हावी. काय ते पाण्याचा प्रश्न आहे ते सगळं निघावं, रस्तं व्हावं, काय राहिलेलं सगळं व्हावं. मोदी सरकार चांगलंच आहे, देशाचं कल्याण व्हावं, त्याच्या पलीकडे आम्हाला अभिनंदन आहे. मग आता मोदींना यावं, चांगलं व्हावं म्हणजे इथं निंबाळकर आलं पाहिजे. येणारच की, येणार निंबाळकर येणार. बर 100% येणार. इथं काय इथं आमदारकीचं कोणाचं वातावरण हे तर असू दे, बापूच आहेत आमचं. बापू जायचं का? बापूनी कामं केली काय 5 वर्ष? अहो धिंगाणा उठलाय, सडका सगळ्या काय आता अवघड झालं. कोणी ना सांगावं, कोणाच एवढं पाळण्याचं बाळ सुद्धा सांगते बापू बापू म्हणते. बापू बापू म्हणताय. मग काय आता अवघड झालं. का ही लोक उगाच मग का म्हणते? लोकांचा काय गैरसमज आहे. नाईटीवर सांगितल्यावर कोणीकडे बी कसं बी आहे. जेवाय घातलं, मटण झालं का झालं, पण ती शिका का एकाच बाजूला टाकायची बापूकडे. मग काय आहे तर असंच आहे. गाठ पडते का बापूजी? बापूराव गोरगोर हिंडतय. मग गोरगोर हिंडतय राव, सगळ्या गाठी बिटी फेमस झालं बापू महाराष्ट्रात. अहो ते काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल गाजलंय. आता ते कसं आहे माहित आहे का, दिलदार माणसं आहे ती. ठीक आहे, दिलदार माणूस आहे शाजी बापू असं त्यांचं म्हणणं आहे. हो नमस्कार. या मागच्या 10 वर्षामध्ये दिवस सुखाचं आलं का अडचणीचं आलं? सुखाचं पहिलं होतं, आता अडचणीचं आले. का? पहिला गॅस कसा होता, आता गॅस नरेंद्र मोदी साहेब म्हणले होते गॅस, त्यांनी आजचे दिन आहे, आजचे दिन आहे, आले का नाहीत आले. गॅसची पोझिशन कशी आहे, पेट्रोलची पोझिशन कशी आहे, डिझेलची पोझिशन कशी आहे. ह्यांना खुर्ची खाल्लं म्हणलं, ह्याच्याशिवाय ह्यांना बाकी काय सुचत नाही. यंदा काय करायचं? यंदा कसं माहिती आहे का, ही आता ह्या पुढल्या 5 वर्षात आपल्याला गोरगरिबाला जी येईल त्याला सत्तेत आणायचं आहे. ती आणि ही माझा तुमचा म्हणायचा ह्यात अधिकार कुणालाही नाही. ठीक आहे, नमस्कार. काय नाव? शिवाजी गोटे. गाव? ठीक आहे. काय का कालवा करायला लागला होता? काय म्हणत होता? आम्हाला ते आजचे दिन त्यांना आणायचं, आपल्याला आणायचं नाही. आजचे दिन त्यांना आणायचं, फक्त आमचं एवढं म्हणणं आहे, बाकी दुसरं काय म्हणणं नाही. आजचे दिन त्यांना आणायचं. म्हणजे कसं आणायचं, त्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल म्हणजे शरद पवार आणि ठाकरे 1 नंबर पैकी त्यांनाच मतदान करायचं, त्यांनाच मतदान करणार. ठीक आहे. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं विष्णू नागणे. विष्णू नागणे. काय होता पहिलं मी शिक्षक होतो. शिक्षक होता, रिटायर झाला का? बर. काय एक शिक्षकाचं काय निरीक्षण आहे? खरं तर शिक्षक म्हणलं की अभ्यासू माणूस असतो, वाचन असतंय. काय वाटतं यंदा कसं करायचं लोकसभेला? लोकसभेला काय यांची पळापळ्यामुळे लोकांचं मन सगळं विचलित झालंय. विचलित झाल्यामुळं यावेळेला भाजप सोडून दुसरं सरकार यावं ही अपेक्षा आहे. दुसरं काय नाही. कारण काय होतंय, आता आपण समजा घड्याळाला मतदान केलं तर ते 5 वर्ष तो माणूस तिथं राहायला पाहिजे. नाही तर जायचं असलं तर राजीनामा द्यायला पाहिजे आणि दुसऱ्या पक्षात जायला पाहिजे. 2/3 आणि 2/4 असलं करायला नको, हे आमचं म्हणणं आहे. असा गट गेला आणि तसा गट गेला नको. जायचं असलं राजीनामा द्यायचा, पुन्हा निवडून यायचं आणि पुन्हा जायचं, असं पाहिजे कायद्यानं. बरोबर. नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा? ओंकार गोपने. गाव? महूदच. ओंकार गोपने. काय करतोस? वेटरनरी. शिकतो, प्रॅक्टिस चालू आहे? शिकतोय अजून. बर. काय रे इथं निवडणुकीच काय चाललंय? पोरं म्हणून काय कवा चर्चा असते का नाही? काय ह्यांच्या नादी लागत नाही तुम्ही? नाही असते. कोणाचं वार आहे इकडे? हाय आता बाबासाहेब देशमुख म्हणतील तसं. बाबासाहेब देशमुख म्हणतील.
एवढी तरण्या पोरांना बरं ना रे बाबासाहेब देशमुख कसं काय रे कसं काय आता बाबासाहेबांनी केलंय तसं काम तर बर काय केलंय युवा पिढी सध्या बाबासाहेबांच्या पाठीमाग आहे त्यांच्या पाठीमागे बर मग लोकसभेला ती सांगाल तसं मतदान करायचं ते सांगाल तसं बाबासाहेब म्हणतील तसं बाबासाहेब म्हणतील तसं ठीक आहे बाबासाहेब देशमुख म्हणतील तसं असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार नमस्कार. काय नाव अरुण पांडुरंग चव्हाण गाव महूत तीच मग काय चव्हाण साहेब लोकसभेला काय वातावरण आहे इकडं खाली ग्राउंडला लोकसभेला लिंबाळकर का हो निंबाळकर कामच आहे तेवढी आता कुठं पाणी प्यायला नाही माळसरस सांगोला पंढरपूर या पाक्या सगळ्या भागात पाण्याचं आहे आता उन्हाळ्यात कधीच पाणी नसतं ह्या महिन्यात कधीच पाणी आलं नाही माझं वय आता 50 आहे 50 वयात मी आज पतवर कधीही म्हणजे मला कळून 20 वर्षापासून 4थ्या महिन्याशिवाय पाणी येत नाही. आता महिना किती आहे तिसऱ्या महिन्यात पाणी आलं पूर्ण नदीला पाणी मान नदीला वाहती पाणी त्या गावात सांगोल तालुक्याला एवढा फायदा आहे. आमचं गाव त्यात नाही पण सांगोल तालुक्यात त्या भागाला लय मोठा फायदा. रोडची कामं आता पंढरपूरला जाय पेशंट जर न्यायचं म्हणलं पंढरपूरला तर किती वेळ लागायचा माणूस वाटत मरत होत असला रस्ता झाला पंढरपूर. आता 10 मिनिटात ते 15 मिनिटात पंढरपूरला पेशंट जात. आता सांगोलचा रस्ता चालू आहे सांगोलची तीच परिस्थिती. आता सांगोलचा रस्ता झाला तर सांगोलला 10 मिनिटात माणूस जाणार. सुखसोय काम केले. इथं शाजीबापूंची कामं कशी आहेत चांगली ती शाजीबापूची काम झाली. ज्या वेळेला 11 वेळा जरी ही झालेलं असलं गणपतराव बाबासाहेब देशमुख 11 वेळा निवडून आले तेवढी कामं झाली तेवढी ह्या 4 वर्षात कामं झाले. कुठल्याही माणसाला रस्त्याची कामं कोण विरोधक असो कुठलाही माणूस असू द्या ती काम मागितलं. आता तुमच्या वस्ती विरोधातली वस्ती आहे आणि तुम्ही जर काम मागाय गेला तर तुम्हाला ते काम मिळणार तुम्हाला रस्ता मिळणार. तुम्हाला ते म्हणणार नाहीत की माझ्या विरोधात ती वस्ती आहे तर तुम्हाला काम मिळणार रस्ता मिळणार सोय कुठली तुमची अडचण डेपो असो हे असू द्या. असे कितीतरी लोक JCP वाला सुद्धा कामासाठी माणसा काम मिळतील सगळ्या मजुरी मिळते. पाण्याच्या प्रश्नाचं श्रेय कुणाचं आहे खरं तर अनेक लोक म्हणली गणपतराव देशमुखांनी 55 वर्षात तो प्रश्न सोडवला कोण म्हणते बापू आल्यावर सुटला खरं काय. मग आता तुम्हाला कळत नाही का हे केव्हा सुटला प्रश्न तुम्हाला माहिती आहे का नाही केव्हा सुटला प्रश्न बापू आल्यावर सुटला. अहो ही माणसं विरोधक का नाही बापू आलं गाडी बापूची बघितली काचे दोस्त्र वर धरून पाणी आलं करत कारण बापून प्रश्न पाण्याला हे केलता ना मग पाणी काय आणलं नाही मग बापू पडलं पुन्हा 95ला हे झाल्यानंतर पुन्हा पडलं पाणी पुन्हा कुठं प्रश्न आहे. ज्या वेळेला ते बापू म्हणलं तर 95 पाणी आणतो मी मग पाणी आलं नाही पाणी आलं नाही तरी विरोधक समोर गाडी आली का दोस्त्र धर चड्डी धर पॅन्ट धरून पळत होती हिनवत होती. हा श्रेय लाटायला कोण बी काय म्हणणार आहे विरोधकाच काम आहे आम्ही केलं तुमच्या ह्याच्यात आलं म्हणून तुम्ही केलं म्हणून. पण 100% हे श्रेय ज्या वेळेला शिवसेनेचं सरकार होतं 95ला त्यावेळेला बापून ती 85 गावाची योजना पाणी आणली होती. त्यावेळेला ती योजना आली त्यावेळेला ही आमदार होती पुन्हा ती म्हणजे आम्ही आणली पण बापून ती योजना आणलेली. 92 साली आम्ही शिवसेनेचं आम्ही काम करतो त्यावेळेला 92 साली चालला होता चौकातनं तर त्यावेळेला मला सांगोल तालुक्याला एवढी मोठी योजना दिली शिवसेनेनं आणि शिवसेनेची 1800 मतं आहे ती तालुक्यात पण ती शहाजी बापून त्यांच्या मित्र त्यांच्या ओळखीनुसार ते काम करून घेतलेलं होतं. बापूने काम पाणी आणलं म्हणते ती बापूने कामं केली म्हणते ती पण हे बऱ्याच जणी आता मला बोलताना मी बापूंवर टक्केवारीचा आरोप केला काय खरं काय खोटं आहे. आज टक्केवारीला कोण काय करत नाही ती एक सांगा की हे माणूस एक टक्केवारी घेत नाही. गणपतरावांची 55 वर्षातली कामं दाखवा ह्या महोदात जेवढी किती काम माहिती 55 वर्षातली तेवढी बघा आणि आताची कामं बघा 4 वर्षातली 4 वर्षातली कामं बघा आणि 55 वर्षातली महोदातली काम बघा एका गावातली बघायची. शहाजी बापूंचं ऐकून लोक भाजपला मतदान करतील अशी परिस्थिती आहे का. हो 100%. शहाजी बापू ही पक्ष आहे शहाजी बापू जर कुठं गेला दुसरीकडे अजून बी गेला झाला तर त्याच्या मागच ती जाणार. बापू म्हणते अंतिम बापू हाय तेच हे निर्णय
ठीक आहे. तर या पद्धतीच्या संपूर्ण प्रतिक्रिया ही या मौजच्या बाजारामधील लोकांच्या आहेत. आपण अनेकांशी बोललो, प्रश्न विचारले, मुद्दे घेतले. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आपण लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत त्या ठिकाणी मतदारसंघातील त्या भागातले नेमके जनतेचे मुद्दे काय, जनतेचे प्रश्न काय, जनता कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या पोटामध्ये जी विधानसभेची बांधणी असते त्या संदर्भात देखील इथल्या स्थानिक लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण खरं जाणून घेतोय. खरं तर यंदाची लोकसभेची निवडणूक ही माड्याची दरवर्षीप्रमाणे चुरशीची किंबहुना त्यापेक्षा जास्त चुरशीत झाले. एका बाजूला भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा निंबाळकरांवर विश्वास ठेवत त्या ठिकाणी रणजित निंबाळकरांना तिकीट जाहीर केलं. त्यानंतर मोहिते पाटील नाराज झाल्याने मोहिते पाटलांनी तुतारी हातात घ्यायची का नाही अशा पद्धतीचा निर्णय झाला. खरं तर आतल्या गोटातली बातमी अशी कदाचित उद्या त्या संदर्भातला निर्णय होऊन मोहिते पाटील तुतारी देखील हातामध्ये घेतील. मग पुन्हा एकदा माड्यामध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर असा सामना लागतो का, मग त्यामध्ये जनता कोणाला मतदान करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. निंबाळकरांच्या काळामध्ये इथला पाण्याचा महत्वाचा प्रश्न सुटला असं लोक म्हणतायत. काही जणांचं म्हणणं आहे की निंबाळकर इथं दिसलेच नाहीत. काही जण म्हणतात की महिन्याच्या महिन्याला आमच्याकडे येत होते. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 55 वर्षात जेवढी कामं इथे झाली नाही तेवढी ह्या काळामध्ये कामं झाली शाजीबापूंच्या. त्याच्या उलट बरेच जण म्हणतात की कामं झाली खरी, परंतु शाजीबापूंनी त्या ठिकाणी टक्केवारीचा देखील आरोप त्यांच्यावर लावला जातो. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या भोवती खरं तर त्या ठिकाणी आज लोक बोलले असली तरी प्रत्यक्षात मतदान करताना ही सगळी मंडळी काय पद्धतीचा विचार करून मतदान करते त्यावरून खरं तर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. परंतु हे मात्र नक्की आहे की यंदाची ही लोकसभेची निवडणूक विधानसभेच्या निवडणुकी इतकी चुरशीची झाली आहे कधी नव्हे ते त्याची चर्चा सर्वसामान्यापर्यंत आले. पूर्वी कमळ का काँग्रेस, घड्याळ का धनुष्यबाण एवढंच माहित असलेल्या लोकांना आता इथल्या राजकारणातला प्रत्येक डाव प्रतिडाव माहित झालाय. कारण त्या पाठीमागे माध्यम असतील किंवा इतर कारण असतील, परंतु जनता सजग आहे, अनेक मुद्द्यांवर विचार करते, अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी मतदान करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना उद्या प्रत्यक्षात बटन दाबेपर्यंत त्याच्या मनामध्ये काय येतंय, कुठला विचार होतोय, कामाचा विचार होतोय, धनाचा विचार होतोय, मुद्द्यांचा विचार होतोय, अडचणीचा विचार होतोय, सोडवणुकीचा विचार होतोय, कामं झाल्याची चर्चा होते, कामं न झाल्याची चर्चा होते का काय होतंय, हे सगळं बघून त्या ठिकाणी मतदान होणार आहे. आणि त्यावरूनच निवडणुकीचा कौल काय असणार ते ठरणार आहे. परंतु तोपर्यंत आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन कधी बाजारामध्ये, कधी गावामध्ये, कधी चौकामध्ये, कधी कुणाच्या एखाद्या पालावर, कधी काँग्रेसच्या पालावर, कधी भाजपच्या पालावर असं करत आपण तिथल्या स्थानिक लोकांशी बोलून इथल्या लोकसभेच्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे समोर आणायचा प्रयत्न करणार आहे. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, महूद.